सह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलाय। जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार असून सीसीटीव्ही मिळवण्याची मागणी केली जाते। अजून काही कर्मचारी आहेत, तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत। का करत आहेत, कशामुळे करत आहेत, किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का? जो ड्राफ्ट तयार केलेला आहे ती तक्रार आम्ही जेल प्रशासनाला देणार आहेत आणि त्याच्यावर काही कारवाई होती का ते बघणार आहेत। मला तर वाटते तक्रार देण्यापेक्षा जेल प्रशासनाने स्वतः चौकशी केली पाहिजे। राज्याची इज्जत आता शिल्लक राहिलेली नाही। वाल्मिक कराड धनुभाऊंचा सोबती आहे, त्यामुळे कराडला धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। दरम्यान आरोपीला अभय देण्याचं काम सुरू आहे असं वडेट्टीवारही म्हणाले। वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला। आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे। तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही। मंत्र्यांचा सोबती त्याला तर व्हीआयपी ट्रीटमेंट दिलीच गेली पाहिजे। त्याचे पार्टनर, भागीदार, सोबती, तो कुठला आरोपी असू देत, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी। राज्य सरकारची भूमिका आहे ती, महायुती सरकारची। आता धनुभाऊचा सोबती आहे तर त्याला तर यापेक्षा मोठी चांगलं मिळत असेल, खाऊन घेऊन चिकन मटण जो पाहिजे ते व्यवस्था असेल। त्यामुळे हे जर देशमुख कुटुंबाला लक्षात आलं असेल तर पोलीस जर निपक्ष असतील, पोलिसांची भूमिका प्रामाणिक असेल, त्याला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नसेल तर सीसीटीव्ही फुटेज द्यावं, त्यांची मागणी पूर्ण करावी। अन्यथा वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत तो व्हीआयपीचा आहे असं समजून पोलीस त्याला मदत करत राहतील।